खरंच कौतुक करायला पाहिजे आमचे केरळवरून जे मित्र आलेत. मी आवर्जून सांगत होतो त्यांची ओळख सांगा. 12,000 ना मुलींना सोडलं, 12,000. अहो एक आपल्या भगिनींना घरी आणण्यासाठी किती मेहनत करायला लागते ना. आमच्या सगळ्या सारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विचारा. एक आमच्या भगिनी, आमच्या ह्या केरळमधल्या भावांनी 12,000 आणले घरात आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा. 12,000 आमच्या हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये. अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ. म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना. सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात. खरंच आहे, विचारा. ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत. म्हणून आपल्याला सांगतो, हे कार्यक्रमाचं जसं आमंत्रण मिळालं लगेच सगळे कार्यक्रम रद्द केले आणि आपल्या इकडे आलेलं. ते आपल्याला हे आपले आवडते विषय. अफजल खानाचा वध हे आपले आवडते विषय. आपल्याला काय कोण सरळ कार्यक्रमाला बोलवत नाही. आपण त्या व्याख्यानवाले नाही. व्याख्यान आलं तर उगाच चिठ्ठ्या बिट्ट्या द्यायला लागतात. आपल्याला काही ते जमत नाही. म्हणून लगेच कार्यक्रम वेगळा आणि अफजल खानाचा वध करा, दुसरे कार्यक्रम कॅन्सल. जाऊ इथे जायला पाहिजे. आणि इथे आल्यानंतर दादांचं काम पाहिल्यानंतर जे काय एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.